आजची जी बैठक होती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझ्यासोबत 23 जिल्ह्यातल्या ज्या लोकांनी प्रवेश केला होता आणि जी लोक प्रवेश अजून काही लोक करणार होती त्या लोकांची प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रमुख प्रतिनिधींची बैठक होती. त्यामध्ये महिलाही काही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे येणार आहेत पक्षात त्या आणि आलेल्या होत्या. ही समाजाच्या नावाने आम्ही बोलवलेली बैठक होती कारण की आमच्यासोबत मॅक्झिमम प्रमाणामध्ये मराठा समाजाच्या लोकांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे कुणाला असं वाटू नये तटकरे साहेबांना वगैरे की बाबा मला न विचारता समाजाच्या तुम्ही वेगळी बैठक घेताय, माझा फोटो पण टाकलाय म्हणून फक्त त्यांचा फोटो इथे स्थानिक आमचे जे पदाधिकारी आहेत पुण्याचे त्यांनी टाकलेला नसावा. बाकी त्याच्या पाठीमागे काही वेगळं हे नाहीये आणि रुपालीताई चाकणकर यांचा फोटो टाकण्याची वाईट अवस्था आमच्यावर आलेली नाही. याची कल्पना प्रदेशाध्यक्ष पक्षाची बैठक होणार आहे याची कल्पना प्रदेश अध्यक्षांना आहे. अजितदादा पवार यांचं अपघाती जे निधन झालेलं आहे किंवा घातपाती निधन झालेलं आहे त्याची व्यवस्थित पद्धतीने चौकशी व्हावी. लोकांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत ते लोक आमच्याजवळ बोलून दाखवतात. वेगवेगळ्या वेळेला लोक सांगतात की बाबा ही चौकशी झाली पाहिजे, समजलं पाहिजे की आमचा नेता कशामुळे गेलाय, काय गेलेला आहे, काय कारण घडलं, नेमका घातपात होता की अपघात होता आणि त्याच्याविषयी कोणीच मागणी करत नाही. कोणी बोलताना दिसत नाही. एकटे फक्त अमोल बोलतात, अमोल मिटकरी, त्याच्या पलीकडे दुसरं कोणी बोलताना दिसत नाही. आणि मग हे नेमकं चाललं काय? जर कोणीतरी काहीतरी करत असेल, समजा चौकशांची मागण्या करत असेल किंवा अन्य काही गोष्टी करत असेल, परंतु ते बाहेर पण आम्हाला समजलं पाहिजे ना पक्षातल्या लोकांना की नेमकं काय चाललेलं आहे, कशामुळे होत आहे, दिरंगाई होते आहे, हे काहीच समजत नाहीये. जर ते आम्हाला समजलं नाही, आम्ही वहिनींशी बोलणार आहोत, सुनेत्रा वहिनींशी, ते जर आम्हाला व्यवस्थित पद्धतीने त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न करू, नाहीतर आम्हाला नाईलाजाने रस्त्यावर उतरावं लागेल, आम्ही आंदोलन करू. आधार शोधण्याची गरज का भासते तुम्हाला? आधार शोधावा लागतोय का? दादा गेल्यामुळे पोरकेपणाची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये तयार झालेली आहे. आम्ही आधार शोधत नाहीये, आम्ही एकमेकाला आधार देण्यासाठी बैठक. आम्हाला जे अपेक्षित असतं की घरातला एखादा कर्ता पुरुष गेला की दुसऱ्या नंबरचा जो कर्ता पुरुष असतो त्याने घरातल्या सगळ्यांना सांभाळून घेणं हे एकंदरीत अभिप्रेत असतं. परंतु हे दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा एकही करता पुरुष आपल्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आता आम्ही तर काही रणांगण सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. आम्ही 22-25 वर्ष चळवळीत काम केलेले कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपणच आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, प्रतिनिधींना आपण समजून सांगू. एकमेकाचं दुःख थोडंसं एकमेकाशी बोलल्यानंतर हलकं होतं. परवापासूनही बरीच लोक आम्ही परवापासून पुण्यात आलेलो आहोत. खूप गप्पा केल्या आम्ही, खूप बोलणं केलं. पुढे काय करायचं, कसं करायचं याच्याविषयी बऱ्याचशा चर्चा झाल्या. त्याच्यामध्ये एक गोष्ट ठरलेली आहे की आम्ही सुनेत्रा वहिनी, भारतदादा, जयदादा यांच्या पाठीशी उभे राहणार. हा विषय आमचा पक्ष नेतृत्वावर नाराज आहात का तुम्ही? कोणतं पक्ष नेतृत्व? जे आता सध्या पक्ष चालवतात पक्ष दोन. आता याच्यामध्ये असं आहे की राष्ट्रीय नेतृत्व आहे त्यांच्यावर आम्ही काही नाराज नाही आणि जे इतर कोणी नेते असतील त्यांच्यावर नाराज होण्याचं काही आम्हाला वाटत नाही. आम्ही काही त्यांच्यावर नाराज विराज नाही. पण एकीकडे तुम्ही म्हणताय की पुण्यातल्या दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय की जे दादांनंतर जे कुटुंब प्रमुख बनले त्यांना ते आमच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे नाराजी नाहीये तर मग काय? नाही, नाराजी म्हणून नाही फोटो टाकलेला. मी म्हणतोय की आमची नाराजी आहे, पण फोटो न टाकण्याचं ते कारण नाही. फोटो टाकण्याचं कारण एवढंच आहे की मराठा समाजाची बैठक आहे बाबा. आता या बैठकीमध्ये आपण त्यांचा फोटो टाकला, उद्या जर काही विषय आला तर आम्हाला न विचारता तुम्ही. ज्यांच्यावरती थेट नाराजी आहे त्यांचं नाव घेणार आहात? आमची नाराजी, मी म्हटलं ना तुम्हाला की आमची नाराजी असण्याचं असं काही घडलेलंच नाहीये ना. आमची नाराजी असण्याचा काय विषय आहे? आधार शोधण्याची गरज. मी म्हटलं मगाशी की आम्ही आधार शोधत नाही, आम्ही एकमेकाला आधार देण्याची गरज. या बैठकीच्या माध्यमातून तुम्हाला इशारा द्यायचा आहे, ज्या नेत्यांना इशारा द्यायचा आहे, थेट त्यांच्याशी संपर्क केला होता किंवा त्यांनी तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही, काय घडलं त्यानंतर तुम्ही ही बैठक? मी ऑन रेकॉर्ड हा कुठल्याही प्रकारचा विषय सांगणार नाही. मला कोणाला इशारा द्यायचा नाही, आम्हाला कोणालाच इशारा द्यायचा नाही. आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की आम्ही अजितदादांच्या पक्षामध्ये दादांकडे पाहून आलेले कार्यकर्ते आहोत. आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आमचा एकमेव समूह राज्यामध्ये असा आहे की ज्याचे 25 ते 30 जिल्ह्यांमध्ये 10,000, 15,000 हजार व्यक्तिगत पातळीवर मेळावे घेण्याची कॅपॅसिटी आहे. असा एकही, म्हणजे आता बोललं तर थोडंसं वेगळं होईल, असा कोणाचं नाव घ्यायचं तुम्हाला अपेक्षित आहे तेच मला समजेल. तुम्हाला म्हणजे मला तुमच्या मनात पोरकं होण्याची झाल्याची भावना येते. पुन्हा
पक्षामध्ये कुणीतरी तुम्हाला आधार द्यावा असं तुम्हाला वाटत असेल कोणी विचारपूस करावी प्रदेश अध्यक्ष कुणाचा आधार हवाय? सक्षम आहेत का पक्षात? त्यांची आता निवड करून घेतलेली आहे त्यांनी, त्याच्यामुळे ते सक्षम आहेतच. संघटनात्मक बदल व्हायला हवेत असं तुम्ही मागणी करणार आहात का? प्रदेश अध्यक्ष बदललं पाहिजे. नाही, अजून तरी असं काही आमच्यावर चर्चा झालेली नाही त्याविषयी. मला तसं काही- आधार शोधताय तुम्हाला. पुरकेपणा प्रदेश अध्यक्ष कोणी विचारायलाच नाहीये तुम्हाला. दादांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही. दादांची जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कोणी भरून काढू शकत नाही. आम्हाला ज्या गोष्टीचं तुमच्या प्रश्नामध्ये मला सगळ्या गोष्टी लक्षात येतात, तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु काही गोष्टी बोलणं राजकारणामध्ये थोडंसं घाईचं होतं. समजणे वालों को इशारा काफी आहे. आमच्याशी जर व्यवस्थित पद्धतीने वागलं गेलं नाही तर भविष्य काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं पक्षाला नाही परंतु त्या त्या नेत्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. आता याच्यापेक्षा स्पष्ट काही अपेक्षित असेल ती मला बोलायला होणार. पक्षामध्ये आपली विचारपूस होत नाही याची वाटते. पक्षामध्ये विचारपूस, अहो त्यांनी काय, कोण विचारपूस करणार आहे? त्यांचं विचारपूस त्यांनाच कोणी विचारत नाही अशी परिस्थिती झाली. ते आमची काय विचारपूस करणार? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पक्ष कार्यालयामध्ये आज जी लोक त्या ठिकाणी जातात त्या लोकांना व्यवस्थित पद्धतीने कुणीही हँडल करायला, त्यांचं समाधान करायला, त्यांच्याशी समजून घ्यायला मराठा समाजाचा एकही माणूस पक्ष कार्यालयामध्ये नाही. आता मराठा समाजाचाच पाहिजे का असं नाही, परंतु गेल्यानंतर आपुलकी वाटावी एखाद्याविषयी असं कुणी वागताना दिसत नाही ना तिथे. मग ते कार्यकर्त्यांनी जाऊन करायचं काय? प्रत्यक्ष तुम्हाला असं सांगायचंय का की प्रदेशाध्यक्ष पद हे नाही, आम्ही त्या गोष्टी मानत नाही. प्रदेशाध्यक्षपद मराठा नेत्याला द्यावं किंवा अजून काय करावं हे नाही, पण पक्ष कार्यालयामध्ये 2-3 लोक तरी मराठा समाजाची त्या ठिकाणी त्यांना पदाधिकाऱ्यांना तिथे स्थान मिळायला पाहिजे, जेणेकरून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे हा ग्रामीण भागामध्ये रुजलेला पक्ष आहे. आमचे जास्तीत जास्त आमदार हे ग्रामीण भागामधून निवडून येतात. ग्रामीण भागामध्ये मराठा प्राबल्य आहे आणि मराठा समाज असा आहे की तो सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा, सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारा समाज आहे. नेत्यांनी नेत्यांच्या स्वार्थासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जातीपातीच्या गोष्टी घडवलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की जर तो ग्रामीण भागातला कार्यकर्ता जर पक्ष कार्यालयात आला, त्याला जर व्यवस्थित वागणूक त्या ठिकाणी मिळाली, त्याला जर त्याचं समाधान होईल असं त्या ठिकाणी त्याच्यासोबत 4 कार्यकर्त्यांना चहा पाणी नाश्ता विचारला, कधी आले काय आले विचारणार कोणीतरी पाहिजे ना. त्या कार्यकर्त्यांनाही वाटलं पाहिजे की चला याच्याकडे हक्काने जाऊ म्हणून. हक्काने जावं वाटावं असं कोणी आम्हाला तिथे दिसत नाहीये. पक्ष कार्यालयामध्ये ती लोक पाहिजेत ना, कोणी असू द्या, पण त्याला समाजाची जाण असली पाहिजे. त्याला इथं का बसवण्याची. आणि दादांची या विषयावर माझं 2-3 वेळेला बोलणं झालं होतं. दादांनी या विषयी सांगितलं होतं की बरोबर आहे, दादांनी मान्य केलं होतं. एका बाजूला म्हणालात की राष्ट्रीय कार्यकारिणीवरती तुमची नाराजी नाहीये, महाराष्ट्रामध्ये तुमचं ऐकलं जात नाही, तुम्ही महाराष्ट्रामध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करत आहात, कुणावरती नाराजी तुम्ही व्यक्त करत आहात? कारण असा प्रश्न पडतो की तुम्ही स्वतः प्रदेशाचे उपाध्यक्ष आहेत, मग तुम्ही सांभाळून घ्यायला हवं कुटुंब म्हणून. म्हणूनच आधार बैठक घेतली ना मी. आम्हाला नाही फक्त मराठा समाजाची सुरुवात आहे, तर जी लोक आमच्याशी अप्रोच होतील तर प्रत्येक माणसाशी आम्ही चांगलंच वागणार, चांगलंच बोलणार. आम्ही काही त्यांचं हे नाही. तुमच्या मनामधली जी काही खतखत आहे ती तुमच्या राष्ट्रीय नेत्यांसमोर तुम्ही मांडणार का? सुनेत्रा पवार यांच्यासमोर तुम्हाला पोरकेपणाची भावना निर्माण झालेली आहे, आम्हाला आधार पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही सुनेत्रा पवारांकडे मांडणार? आम्ही फक्त सुनेत्रा वहिनी यांच्याकडेच नाही, आम्ही वेळ मागणार आमच्या प्रदेशाध्यक्षांची सुद्धा. त्यांची वेळ मी मागितली होती, त्यांनी मला वेळ दिली नाही. त्याची काही कारण वेगळे असतील, अधिवेशन सुरू आहे लोकसभेचं किंवा काय असेल, तेव्हा तर अधिवेशन सुरू पण नव्हतं जेव्हा मी वेळ मागितली तेव्हा. ठीक आहे, काहीतरी कारणं असतात, वेळ दिली गेलेली नाही, त्यांना परत वेळ मागू. त्यांनी जर वेळ दिली तर तटकरे साहेबांशी पण बोलू आणि वहिनींशी तर आम्ही बोलणारच. ओके. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. तुमच्या पक्षातल्या रुपाली चाकणकर आहेत, त्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेत. त्यांनी काल आपला राजीनामा दिलेला आहे. तुम्ही उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या या राजीनाम्याकडे रुपालीताई चाकणकर यांनी नैतिकतेच्या आधारावर त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. त्यांचं जे मी पत्र वाचलं त्याच्यामध्ये त्यांनी हा शब्द टाकलेला आहे, नैतिकतेच्या आधारावर. मला एकच गोष्ट म्हणायची आहे, नैतिकता ही फक्त शासकीय याच्यामध्ये वापरायची असते का? पक्षात नैतिकता लागू होत नाही का? पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांचा घेतला पाहिजे ही माझी मागणी. माझी म्हणजे असंख्य कार्यकर्ते त्यांचा बचाव करणारे नाही, तटकरे साहेब त्यांचा बचाव करतात की काही, ही काही मला कधी आढळलं नाही. असेल तर ते वहिनी निर्णय घेतील. काय त्यांनी जे काही केलंय किंवा चाकणकरांची जी काही भूमिका तुम्हाला या संपूर्ण प्रकरणात आढळली, त्यातून तुम्हाला त्या प्रकरणातले दोषी आहेत असं वाटतंय का? नाही, ती चौकशीचा भाग आहे.
तुम्ही चौकशीमध्ये राजीनामा मागताय परत मी एकच म्हटलं की पक्षाचा. त्यांनी जर म्हणजे बघा, नैतिकता ही काही फक्त शासनात नैतिकता असते. नैतिकता ही सगळ्याच ठिकाणी दिसली पाहिजे आणि ती असली पाहिजे. तर नैतिकतेच्या आधारावर त्यांनी जर राजीनामा दिला असेल तर त्यांनी ती नैतिकता पक्षात पण दाखवायला पाहिजे ना. त्या महिला विंगच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी ती नैतिकता पक्षात पण दाखवलं पाहिजे. पक्षाचं पण पदाचा राजीनामा द्या. त्या निर्दोष असतील तर परत पक्ष निर्णय घेईल त्यांना ते पद द्यायचं किंवा नाही द्यायचं त्याचा. तर त्यांनी तो नैतिकता दोन्ही ठिकाणी दाखवली पाहिजे ना. नैतिकता एकाच ठिकाणी दाखवणार असं का बरं? आता तुमचा जो काही पक्ष आहे राष्ट्रवादी तो आणि त्या महिला अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर, तर संविधानिक पदावरती बसलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने एका तांत्रिक मांत्रिकावर विश्वास ठेवणाऱ्याच्या संगतीने एका मंदिरावरती ते ट्रस्ट राहतात आणि अशा पद्धतीने गोष्टी करतात, कसं बघताय? नाही, त्या लोकप्रतिनिधी नाहीत, त्या संविधानिक पदावर दर्जा असलेल्या. आहे त्यांना संविधानिक हा ठीक आहे, राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. कसं आहे, आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो ना ते आमचे दादा, कुठे फोटो होता दादांचा, ते आमचे दादाने कधी हातामध्ये गंडा तोरणा बांधलेला तुम्ही बघितला का? दादाच्या हातामध्ये अंगठ्या बिंगठ्या बघितल्या का? दादा एखाद्या बंधू असू द्या किंवा चांगला महाराज असू द्या त्याच्याकडे गेले, दादा कुठे जायचे? दादा काल्याच्या कीर्तनाला जायचे, दादा वारकरी संप्रदायामध्ये जायचे. दादांचं ते होतं. आता त्यांच्या पावलावर पाऊल जर ठेवायचं असेल तर आम्ही तसं वागायला पाहिजे. पण हे उलट्याच दिशेला चालले, दादा इकडे हे चालले इकडे उलट्या दिशेला. अशा उलट्या दिशेला जाणाऱ्या लोकांना का पक्षामध्ये पदावर ठेवायचं ह्या मताचं मी आहे. कशासाठी? राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे. पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे, महिला अध्यक्षाचा. महिला आयोग हे पद आहे ते राखीव आहे. आता राष्ट्रवादीकडूनच तिथे पुन्हा एकदा एखाद्या महिलेला संधी मिळणार की आणखी? नाही, ते मला माहित नाही. ते वरिष्ठ पातळीचा विषय आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या लेवलचा विषय आहे. तो तुमच्या आपला पक्षात विषय. अशी एखादी सक्षम महिला आहे का? आमच्या पक्षामध्ये खूप सक्षम महिला आहेत, त्या बिचारा मागे थांबल्या विनाकारण. या असल्या गोष्टींमुळे आमच्या पक्षातल्या अनेक सक्षम महिला आहेत महाराष्ट्रामध्ये. या महाराष्ट्राला सक्षम महिलांचा इतिहास आहे. जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, सावित्रींचा महाराष्ट्र आहे. किती नावं घेता येतील, त्यांचा हा इतिहास आहे. त्याच्यामुळे आमच्या पक्षात पण खूप सक्षम महिला आहेत. त्यांना कुठेतरी बाजूला सारलं गेलं होतं. अनेक येतील ना महिला, खूप आहेत पुढे येणार.